न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। निवडणुकीचे ढोल वाजायला लागले की अनेक भूछत्र उगवायला लागतात। स्वप्ने सर्वांनीच पाहावीत, परंतु उगाचच जनतेची स्वप्न पायदळी तुडवली जाणार नाहीत याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे। लोकशाहीने दिलेल्या हक्क आणि अधिकाराचा आदर ठेवला पाहिजे। माझी लढाई स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची असून तो आत्मसन्मान सर्वांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी सोबत राहावे, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केलं। श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ते नगर परिषद हद्दीतील 25 लाख रुपये खर्चाच्या स्ट्रीट लाईटचे उद्घाटन आमदार कानडे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक नाना कानडे, समन्वयक प्रवीण काळे, दत्तनगरच्या लोकनियुक्त सरपंच सारिका कुंकुलोळ, माजी सरपंच सुनील शिरसाट, प्रेमचंद कुंकुलोळ, प्रताप देवरे, दीपक कदम, सुगंधराव इंगळे, सुरेश जगताप व्यासपीठावर उपस्थित होते। आमदार कानडे म्हणाले की दत्तनगरशी माझे भावनिक नाते आहे। दत्तनगर आणि भैरवनाथ नगर ग्रामपंचायतची ऑर्डर माझ्या सहीने झाली आहे। मी प्रोफेशनल पुढारी नाही। डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला शिकायला मिळाले। जिथे जिथे अंधार असेल तेथे प्रकाश पेरण्याचे काम डॉक्टर बाबासाहेबांनी केले। त्यांचा विचार सोबतीला घेऊन आपण काम करीत आहे। आम्ही आमच्या अडाणीपणा आणि दुर्बलतेमुळे कुठल्या न कुठल्या प्रकारच्या गुलामगिरीमध्ये अजूनही सहजपणे अडकलो आहोत। दुर्दैवाने आज विचारांचे राजकारण मागे पडून भाईगिरीचे राजकारण सुरू झालंय। जे स्वतःला सिंह आणि वाघ समजतात त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज आहे। जे राजकारणाचे मक्तेदार झाले आहेत त्यांचे खोकलेपण समजून घेतले पाहिजे। तसेच प्रोफेशनल गुलामगिरीतून बाहेर पडण्याची गरज आहे, हे समजून घेतले पाहिजे। दत्तनगर ग्रामपंचायत निवडणुकीत जात्यांध आणि धर्मांध विचार रुजता कामा नये, यासाठी आपण तुमच्या पाठीशी उभा राहिलो। नगर मनमाड आणि पुणे औरंगाबाद या हायवेच्या मध्ये श्रीरामपूर शहर आहे। या शहरातून जाणारा बाबळेश्वर ते नेवासा फाटा हा रस्ता पूर्वी बैलगाडीच्या वाट्या एवढा होता। यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना तो मोठा करता आला नाही। त्यासाठी मी 3ही तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेल्या या रस्त्यासाठी 167 कोटी रुपये निधी आणला। आज शहराच्या 4ही बाजूंचे रस्ते चौपदरी झाले आहेत। आज काही जण ते आम्हीच आणले असे सांगत आहेत। सरकार बदललेले असताना आपण गेल्या 8 दिवसात 68 ते 70 कोटींच्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने केली आहेत। लाख पुलासाठी आपण निधी आणल्याचे आणि मी उद्घाटन प्रसंगी पालकमंत्र्यांसमोर ठणकावून सांगितलंय। त्यांनी ते मान्य केले। रस्त्यांसाठी ते 3 ते 4 थर असतात हे आपण आमदार झाल्यानंतर लोकांना समजले। विकास कामे करताना सर्वांना बरोबर घेऊन करायचे असते। लोकांच्या कल्याणाच्या गरजेची कामे हाती घेणे आणि ते गुणवत्तेने करणे महत्त्वाचे असते। आपण ते केल्याचे आमदार कानडे यांनी यावेळी सांगितलंय। सुरुवात इंग्रजी लिटरेचरचा प्राध्यापक म्हणून मी केली। मी काही आयरा गैरा नाही आहे, कमिशन एजंट नाही। आणि आयुष्यभर तो विचार सोबतीला घेऊन बाबासाहेबांनी आम्हाला जे विचारधन दिलं त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम लहू कानडे तेव्हापासून आतापर्यंत करतो। बाबासाहेब सूर्यपुत्र होते। जिथे जिथे अंधार असेल तिथे तिथे प्रकाश पेरण्याचं काम त्या विचाराने केलं। इथं सारी बाबाची लेकरं राहतात त्याची मला जाणीव आहे। म्हणून ते रक्तबंधाचं दुसरंही एक नातं माझ्याकडे आहे आणि मी कधी हे सांगायचं संकोच करत नाही। 40 वर्षापूर्वी माझं पहिलं पुस्तक आलं आणि अजूनही मी लिहितोच आहे। त्यांनी संकोच केला नाही। विधानमंडळात पहिल्यांदा पायरी चढलो, शपथ घेतली आणि गर्वानं पहिला जय भीम अख्ख्या महाराष्ट्राला तोही लोक काढले होता। काय भानगड काय झाली आहे? भानगड अशी झाली आहे की आम्ही आमच्या अडाणीपणामध्ये, आम्ही आमच्या आर्थिक दुर्बलतेमुळे
कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या गुलामगिरीमध्ये अजूनही सहजपणे अडकलेलो आहोत. बाबासाहेब म्हणाले होते सुगंधराव की मला व्यक्तिपूजा आवडत नाही, आणि त्याचं कारण बाबासाहेब देतात. बाबासाहेब म्हटले शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर या देशाला प्रथमतःच लोकशाही लाभली आहे, आणि व्यक्तिपूजा लोकशाहीची शत्रू आहे. तिथल्या मांडवामध्ये एकच फोटो लावला होता, आणि तो फोटो महात्मा गांधीचा होता. महापुरुषांचं आंतरिक नातं किती वेगळं असतं. त्याच गांधीजीच्या आग्रहावरून बाबासाहेबांना नेहरूच्या नेतृत्वाखाली पहिल्या वहिल्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्रीपद स्वीकारण्याची संधी मिळाली. महापुरुष असतात. दुर्दैवाने आजकाल विचाराचं राजकारण मागं पडलं आणि भाईगिरीचं राजकारण सुरू आहे. आणि त्या भाईगिरीने आमचे पूर्वी जेवढे प्रश्न गंभीर होते त्याही पेक्षा आजचे आपले प्रश्न अधिक गंभीर बनवलेले आहेत. काल दत्तनगरची निवडणूक झाली. कोण कुठं पळालं मी बघत होती गंमत झाली. काय प्रेमचंद माझ्याकडे आले, त्यांच्यासोबत त्यांचे बंधू होते, आणि मी त्यांना सांगितलं मी विचार मांडणारा आणि विचाराचं राजकारण करणारा माणूस. कोणत्याही परिस्थितीमध्ये जात्यांध आणि धर्मांध विचार इथे रुचता कामा नये. मी तुमच्या पाठीशी आहे. मी सक्रिय मदत केली, त्याचा बोबाटा नाही केला. काय जे कोणी स्वतःला वाघ आणि सिंह समजून घेतात, मला माहित नाही त्यांचा विचार काय. यावेळी सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुनील शिरसाट यांची भाषणे झाली. प्रताप देवरे यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, लखन कडवे, सुरेश शेवाळे, पोपट पठारे, अशोक लोंढे, रितेश काटे, शहाजान बागवान, रवींद्र लोंढे, मनोज काळे आदींसह दत्तनगर येथील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, सनापूर.